टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून राज्यामध्ये राजकीय आरोप प्रत्यारोप झाले आणि ठाकरे बंधूंनी या विरोधामध्ये भूमिका घेत हिंदी सक्तीचा GR रद्द करण्यास सरकारला भाग पाडलं। सरकारनं दोन्ही GR जे आहेत ते रद्द केले। मात्र त्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावरती आरोप करताना मात्र एका शाळेचा वारंवार उल्लेख केला। ती शाळा म्हणजे माहीममधली बॉम्बे स्कॉटिश स्कूल। खरं तर भारतातल्या प्रमुख आणि महत्त्वाच्या शाळांपैकी एक शाळा म्हणून या शाळेकडे पाहिलं जातं। मात्र याच शाळेमध्ये अनेक राजकारण्यांची मुलं शिकलेली आहेत। स्वतः ठाकरे घराण्यातले कितीतरी विद्यार्थी या शाळेमधून मोठे झालेले आहेत आणि त्यामुळे बॉम्बे स्कॉटिश स्कूलमध्ये स्वतःच्या मुलांना शिकवणाऱ्यांनी मराठी भाषेविषयीचं प्रेम सांगू नये अशा शब्दामध्ये भाजपकडून सातत्यानं आरोप होत असताना ही शाळा जी आहे ती पुन्हा एकदा चर्चेत आलेली आहे। खरं तर भाजपकडून बॉम्बे स्कॉटिश स्कूलवरून ठाकरेंवरती वारंवार आरोप केले जात आहेत। मात्र यावरून ठाकरेंकडून जेव्हा प्रत्युत्तर देण्याची वेळ येते तेव्हा त्यांचे नेते आणि त्यांच्या स्वतःतील लोक जे आहेत त्यांच्या घरातली ती सुद्धा बोलताना पाहायला मिळतात की कुठल्या शाळेत कोण शिकलं यापेक्षा मराठी भाषेविषयी स्वाभिमान आणि तिसऱ्या भाषेला विरोध ही भूमिका जी आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे आणि तीच भूमिका आम्ही लावून धरतो आहोत। त्याचबरोबर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सुद्धा बॉम्बे स्कॉटिशच्या प्रश्नाला उत्तर देताना भाजपच्या अनेक नेत्यांनी त्यांच्या मुलांनी मुस्लिम धर्मामध्ये लग्न केली, मुस्लिम लोकांशी लग्न केली, त्यावरून त्यांचं हिंदुत्व आम्ही धोक्यात आलं असं ठरवलं का हा देखील प्रश्न जो आहे तो उपस्थित केलेला आहे। मात्र बॉम्बे स्कॉटिश स्कूल एक महत्त्वाच्या शाळांपैकी एक मानलं जातं आणि याच शाळेवरून ठाकरे बंधूंवरती भाजपकडून टीकास्त्र जे आहे ते होतं आहे। खरं तर हिंदी सक्तीचा GR रद्द झाल्यानंतर विजयी मेळावा जो आहे तो 5 तारखेला साजरा होणार आहे वरळीच्या डोममध्ये आणि वरळीच्या डोममध्ये भाजपच्या कालच्या एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्र्यांनी ठाकरे बंधूंवरती टीका केली आणि त्यावेळेला बॉम्बे स्कॉटिश स्कूलचं नाव चर्चेमध्ये आलं। मात्र यावरून आता मनसेनेही आपलं उत्तर जे आहे ते भाजपला दिल्याचं पाहायला मिळतं आहे। कॅमेरामन योगेश सोबत मी कृष्णा सोनारवडकर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।